Hello everyone, Sharad Institute of Technology Polytechnic Program of Electrical Engineering welcomes all students. So for academic year 2020-21 for the final year electrical diploma student, there is a subject energy conservation and audit. Subject code is 22525 and the faculty is Mrs. A.A. Kekre. So welcome all students for practical sessions of ECA. So first we'll see how many practicals are there. So total there are 12 practicals, and out of 12 practicals in today's session we are going to see first practical, analyze star labeled electrical apparatus and compare data for various star rating. And through this practical we are going to cover our first CO, that is COA. So let's start for the practical number first. So this is actually theory practical in which we are going to conduct any connections or any readings, but we are going to compare data of different manufacturers of appliances based on the star rating. So practical significance काय ह्या practicalचं तर every diploma electrical engineer must have the knowledge of energy consumption of electrical appliances he or she is using. Identification of suitable star labeled appliance help in comparison of energy efficiency, running cost while purchasing new machine or equipment. Also, efficient appliance reduces carbon emissions, thus protecting our environment. So through this practical, student will able to know how to purchase electrical appliances based on the star rating. सो ते आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये की आपण एखादं इलेक्ट्रिकल अप्लायन्स परचेस करत असताना आपल्याला त्याची कॉस्ट बघायला पाहिजे का त्याचं स्टार रेटिंग बघायला पाहिजे, ते आपल्याला ह्या प्रॅक्टिकलमधून कळणार आहे. सो ह्या प्रॅक्टिकलमधलं आउटकम काय आहे तर स्टुडंट विल ॲनालाइज स्टार लेबल्ड इलेक्ट्रिकल अपॅरेटस अँड कम्पेअर द डेटा शीट ऑर द पॅम्पलेट ऑफ वेरियस स्टार रेटिंग्स. सो लेट्स स्टार्ट. आपल्याला ह्या प्रॅक्टिकलसाठी काय लागणार आहे. सो आपल्याला कुठलीही सर्किट डायग्राम लागणार नाही, सेटअप लागणार नाही आहे. आपल्याला काय लागणार आहे, यूज कॅटलॉग ऑफ एनी 3 सेम साइज स्टार लेबल्ड अप्लायन्सेस, फॉर एक्झाम्पल 3 TVs अँड 3 रेफ्रिजरेटर्स ऑफ डिफरंट मॅन्युफॅक्चरर्स. सो त्या इक्विपमेंटवर काय असतं, हे स्टार लेबलिंग असते की ज्याच्यामध्ये ॲन्युअल एनर्जी कन्झम्पशन दिलेलं असतं, प्लस अप्लायन्स कुठला आहे ते दिलेलं असतं, ब्रँड कुठला आहे म्हणजेच मॅन्युफॅक्चरर कोण आहे, मॉडेल पर इयर दिलेला आहे, टाईप डायरेक्ट कूल आहे का किंवा इनडायरेक्ट कूलिंग आहे, ग्रॉस व्हॉल्यूम आणि स्टोरेज व्हॉल्यूम हे रेफ्रिजरेटरचं एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. नाउ प्रिकॉशन्स टू बी फॉलोड, म्हणजे हे प्रॅक्टिकल करताना आपल्याला काय करायला पाहिजे. वाईल कम्पेअरिंग 2 मॉडेल्स मेक शुअर दॅट मॉडेल्स आर मॅन्युफॅक्चर्ड इन द सेम इयर. म्हणजे जे आपण रेफ्रिजरेटर घेणार आहोत तिन्ही कंपन्यांचे वेगवेगळ्या, तर त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग इयर सेम पाहिजे, कपॅसिटी सेम पाहिजे. हे प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायचे आहेत. सो प्रोसिजर आहे आता. सो मॅन्युअलमध्ये दिल्याप्रमाणे प्रोसिजर आपण घेतले. गेट 3 कॅटलॉग्स बाय डिफरंट मॅन्युफॅक्चरर ऑफ रेफ्रिजरेटर्स बट द सेम साइज अँड कॅपॅसिटी सेम इयर ऑफ मॅन्युफॅक्चरिंग. लुक इन टू द स्टार लेबल अँड नोट डाऊन ॲन्युअल एनर्जी कन्झम्पशन. कॅल्क्युलेट द ॲन्युअल रनिंग कॉस्ट ॲज पर द टॅरिफ इन युअर एरिया. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये टॅरिफ कुठला अप्लाय केलेला आहे त्याच्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. Calculate the annual interest on the purchase cost assuming suitable rate of interest, say 8% per annum. So आपण इथं काय करणार आहे, 8% देऊन आपण कॅल्क्युलेशन करणार आहे annual interest on purchase cost साठी. Add this annual interest on purchase costs to the annual running cost to get the total yearly expenses of the equipment. Assume a reasonable lifespan for the electrical appliance. Refer table 1.1. हे टेबल MSBT मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे, ते आपण घेणार आहोत. नेक्स्ट स्लाइडमध्ये दिलेलं आहे ते. मल्टिप्लाय टोटल इयरली कॉस्ट विथ ॲव्हरेज लाईफ स्पॅन ऑफ द इक्विपमेंट टू गेट लाईफ टर्म एक्सपेन्सेस ऑफ द इक्विपमेंट. हे सगळे कॅल्क्युलेशन आपण टेबलमध्ये करणार आहोत. ॲड दिस लाईफ टर्म एक्सपेन्स टू द परचेस प्राइस टू गेट द लाईफ टर्म कॉस्ट ऑफ द इक्विपमेंट. जज विच इक्विपमेंट इज बेटर चॉईस इन द लॉंग रन. रिपीट द अबाव स्टेप्स फॉर अदर इलेक्ट्रिकल अप्लायन्स. आणि हे फॉर्म्युले दिलेले आहेत. हाऊ टू कॅल्क्युलेट ॲन्युअल रनिंग कॉस्ट. kWh per year mentioned on the star label into tariff in your area.
ॲन्युअल इंटरेस्ट परचेस कॉस्ट इंटू रेट ऑफ इंटरेस्ट. इथं आपण रेट ऑफ इंटरेस्ट 8% घेणार आहे सगळ्या अप्लायन्सना. सो रिसोर्सेस यूज्ड, हे आपण रिसोर्सेस वापरलेले आहेत. सो पहिलं 3 आहेत रेफ्रिजरेटर, नेक्स्ट आहेत AC आणि लास्ट आहे LED TV. सो आउट ऑफ दिस LED TV हे स्टुडंटनी करायचं आहे. पहिले 2 रेफ्रिजरेटर आणि ACचं मी इथं एक्सप्लेन करणार आहे आणि ॲज पर द एक्सप्लेनेशन स्टुडंट शुड डू दी सेम प्रोसिजर फॉर द LED TV ऑफ डिफरंट कंपनीज. इथं फॉर एक्झाम्पल घेतलं आहे मी सॅमसंग, सोनी, LG. स्टुडंट कुठलेही घेऊ शकतात ॲज पर देअर चॉईस, बट साईज काय पाहिजे त्यांची सेम पाहिजे, मॅन्युफॅक्चरर इयर सेम पाहिजे. सो पहिला आहे क्रोमा, डिटेल्स 190 लिटर 3 स्टार, क्वांटिटी 1 वापरलं आहे. नेक्स्ट रेफ्रिजरेटर LG इलेक्ट्रॉनिक्स, डिटेल्स 190 लिटर 4 स्टार, क्वांटिटी 1. लास्ट गोदरेज अँड बॉईज मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड 190 लिटर 5 स्टार, 1 क्वांटिटी. AC वोल्टास, इथं 11 टन आहे, ॲक्च्युली 1 टन आहे इथे. सो 1 टन 3 स्टार 1 क्वांटिटी. डायकिन 1 टन 4 स्टार 1 क्वांटिटी. LG 1 टन 5 स्टार 1 क्वांटिटी. हे आपण घेतलेलं आहे. आणि हे जे LED TVचं आहे दॅट इज असाइनमेंट पार्ट फॉर द स्टुडंट. सो सिम्पल प्रोसेस आहे, अवघड नाही आहे. ते आपण बघणार आहोत कॅल्क्युलेशन कशा आहेत ते. सो हा टेबल मग अशा प्रोसिजरमध्ये लिहिलं होतं की रेफर 1.1 टेबल. सो हा टेबल आहे की ज्याच्यामध्ये अप्लायन्स दिलेला आहे आणि त्याचा ॲव्हरेज लाईफ इन इयर्स दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल LED TVचं 18 इयर्स आहे, रेफ्रिजरेटरचं 15 इयर्स आहे, ACचं 20 इयर्स. हे आपल्याला लागणार आहे कॅल्क्युलेशनसाठी. सो ऑब्झर्वेशन टेबल. सो पहिले इलेक्ट्रिकल अप्लायन्स घेतले रेफ्रिजरेटर, कॅपॅसिटी 190 लिटर, ॲव्हरेज लाईफ ऑफ द अप्लायन्स 15 इयर्स. आता आपण पॅरामीटर्स बघूया जे आपल्याला ह्याच्यात दिले होते प्रोसिजरमध्ये काय काय कॅल्क्युलेशन करायचं आहे तेच आपण टेबलमध्ये घेतले. सो सिरियल नंबर, स्टार रेटिंग ऑफ द अप्लायन्सेस, annual energy consumption in kWh, model per year, features if any, annual interest on purchase cost, ह्याचं आपण कॅल्क्युलेशन बघणार आहोत नेक्स्ट स्लाईडमध्ये. annual running cost, टोटल इयर एक्सपेन्सेस म्हणजे त्या इक्विपमेंटचे टोटल इयर एक्सपेन्सेस किती आहेत, लाईफ टर्म एक्सपेन्सेस किती आहेत म्हणजे जे इक्विपमेंटची जी लाईफ आहे त्या लाईफपर्यंत आपल्याला किती एक्सपेन्सेस लागणार आहेत ते, आणि लाईफ टर्म कॉस्ट किती आहेत ते. सो हे सगळं आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. सो आपण इथं बघूया, पहिलं आपण काय घेऊया, 3 स्टार रेटिंग आहे, ॲन्युअल एनर्जी कन्झम्पशन 212 युनिट्स आहे. इथं KWH दिले पण लेबलिंगवर 212 युनिट्स आहे ते घेतले आपण. मॉडेल हे कंपनीचं मॉडेल आहे ते आपण घेतलेलं आहे. फीचर्स वॅरिओ इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी, देअर आर नंबर ऑफ फीचर्स. सो त्यातलं आपण कुठलेही 1 किंवा 2 इथं घेऊ शकतो. ॲन्युअल इंटरेस्ट ऑन परचेस 1280 रुपये आलेला आहे, ते कसं आलं आहे आपण बघणार आहोत. आणि ॲन्युअल रनिंग कॉस्ट 1178.16 रुपये आलेला आहे, ते कसं आलं आपण बघणार आहोत. आणि पुढचे कॉलम सिम्पल आहेत ते आपण परत रिपीट करणार आहोत. सो ह्या 2 कॉस्ट कशा आल्या आहेत ते आपण बघणार आहोत. ॲन्युअल इंटरेस्ट ऑन परचेस कॉस्ट आणि ॲन्युअल रनिंग कॉस्ट ते नेक्स्ट स्लाईडमध्ये आलं आहे. ओके, सो आता आपल्याला ॲन्युअल रनिंग कॉस्ट काढायची असेल तर आपल्याला टॅरिफ बिल लागतं पर युनिटला. सो ते बिल आपण इथं घेणार आहोत. आपलं हे जे MSCDCLचं बिल आहे, घरगुती बिल किंवा रेसिडेन्शियल कन्झ्युमरला हे अशा पद्धतीचं बिल येतं. सो ह्यामध्ये पहिले जो ब्लॉक आहे 0 to 100 त्याला 3.6 चार्जेस, 101 300पर्यंत 7.43 आणि 301 ते 500मध्ये 10.32 आणि सो ऑन. सो अशा पद्धतीचं घेणार आहे आपण बिल. ते कसं काय घेणार आहोत ते आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघणार आहोत. सो हे पर युनिट चार्जेस आपण घेणार आहोत. महाराष्ट्र स्टेटमध्ये रेसिडेन्शियल अशा पद्धतीचं बिल आकारलं जातं. सो आता कॅल्क्युलेशन पार्ट. सो रेफ्रिजरेटरसाठी हे फॉर्म्युले दिले होते त्यांनी आपण तेच कॉपी केले तिथे. परचेस कॉस्ट इंटू रेट ऑफ इंटरेस्ट 8 घेणार आहोत आपण. ॲन्युअल रनिंग कॉस्ट, युनिट्स कन्झ्युम्ड आणि टॅरिफ इन युअर एरिया. सो पहिला आपण क्रोमासाठी करणार आहोत. ॲन्युअल इंटरेस्ट आहे इज इक्वल टू 16,000 इंटू 8 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू 1280. सो 1280 कसं आलं आता कळालं असेल. परचेस कॉस्ट किती आहे क्रोमा रेफ्रिजरेटरची तर 16,000 आहे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी सांगितलं आहे 8% घ्या. सो 8 डिवायडेड बाय 100 घेतलं आपण तर ते 1280 कॉस्ट आलेले. आपण मग असे बघितलं की 1280 कॉस्ट कशी आली याच्यातली, तर ही 1280 काय केले आपण ॲन्युअल इंटरेस्ट म्हणजे आता हे 16,000 आहे राईट, हे 16,000 परचेस कॉस्ट आहे इंटू काय केलं आहे 8 डिवायडेड बाय 100 केलेलं आहे. सो अशा पद्धतीने ते 1280 आलेलं आहे. नाव नेक्स्ट ॲन्युअल रनिंग कॉस्ट 212 युनिट, त्याचा
1178.16 ते कसं आलं पुढच्या स्लाईडमध्ये आहे ते आपण बघणार आहोत. सो सिमिलरली LG इलेक्ट्रॉनिक्स आपण काढलं, ह्याची ॲन्युअल इंटरेस्ट, ह्याची परचेस कॉस्ट आहे 19,790, क्रोमापेक्षा थोडी जास्त आहे आणि 8/100 सगळ्यांना आपण सेम घेतले. सो इथे 1,583.2 ॲन्युअल इंटरेस्ट आलं आहे. आता ॲन्युअल रनिंग कॉस्ट ह्याचं 131 युनिट घेतं 4 स्टार LG इलेक्ट्रॉनिक्स आणि ह्याचं ॲन्युअल रनिंग कॉस्ट 576.33 आहे की जे कमी आहे. नेक्स्ट गोदरेज बॉईज मॅन्युफॅक्चरिंग कॉर्पोरेशन लिमिटेड 190 लिटर 5 स्टार, ह्याचा ॲन्युअल इंटरेस्ट 19,990 परचेस कॉस्ट आहे ह्या रेफ्रिजरेटरची, थोडीशी जास्त आहे आणि 8/100 कॉमन घेतले आपण रेट ऑफ इंटरेस्ट. सो ह्याचे ॲन्युअल इंटरेस्ट 1,599.2 आले. ॲन्युअल रनिंग कॉस्ट 104 युनिट कन्झ्युम करतं 5 स्टार रेटिंग अप्लायन्स आणि त्यामुळे ह्याचे चार्जेस काय आहेत, ॲन्युअल रनिंग कॉस्ट कमी आहे सगळ्यात 375.72. जर आपण बघितलं तर ॲन्युअल कॉस्ट रनिंग कॉस्ट काय आहे, 3 स्टारची जास्त आहे, 4 स्टारची थोडी कमी आहे आणि 5 स्टारची एकदम कमी आहे. सो याच्यावरनं सुद्धा कळतं आपल्याला की जास्त स्टार रेटिंग म्हणजे त्याचं ॲन्युअल रनिंग कॉस्ट काय असणार आहे, कमी असणार आहे. सो आता आपण बघूया ॲन्युअल रनिंग कॉस्ट कशी काढली इथे. सो हे रेफ्रिजरेटरसाठी घेतलेलं आहे इमेज. सो दिस कॅल्क्युलेशन फॉर ॲन्युअल रनिंग कॉस्ट. रेफ्रिजरेटर 1 क्रोमाचं घेतलं आहे आपण 3 स्टार. सो ॲन्युअल युनिट्स कन्झम्पशन किती आहे त्याचे 212 आपण बघितले. ॲज पर द ब्लॉक रेट टॅरिफ जे महाराष्ट्र स्टेटमध्ये अप्लाय केलं जातं त्याच्यानुसार आपण स्प्लिट केले हे. सो काय केलं 212चं आपण स्प्लिटिंग केलं आहे. पहिले 0 ते 100 युनिट्स आहेत तिथे म्हणून 100 घेतले, पण 100 युनिट्स कशा पद्धतीने चार्ज केले जातात 3.46. सो हे आपण कसं घेतलेलं आहे मगाशी म्हणजे ब्लॉक रेट टॅरिफचं दाखवलं होतं एक, तर त्या पद्धतीने आपण इथं 3.46 घेतलेलं आहे. प्लस 112 म्हणजे राहिलेले 212मधनं 100 गेले, 112 राहिले. सो राहिलेले 112 म्हणजे ते 101 ते 300च्या मध्ये येतं ब्लॉक, म्हणून इथं 112 × 7.43ने आपण ते मल्टिप्लाय केलं. सो टोटल ॲन्युअल युनिट्स कन्झम्पशन किती आलं 1,178.16, जे आपण मगाशच्या डायग्राममध्ये ह्याच्यामध्ये बघितलं होतं 1,178.16 अशा पद्धतीने ते आलेलं आहे. सिमिलरली रेफ्रिजरेटर 2 LG इलेक्ट्रॉनिक्स 4 स्टार, ॲन्युअल युनिट्स कन्झम्पशन आहे 131. सो ॲज पर द ब्लॉक रेट टॅरिफ ह्या 31चं परत स्प्लिटिंग केलं आहे. पहिले 100 युनिट 3.46ने, आता 131 मधले 100 पहिल्या ब्लॉकमध्ये गेले, पुढचे जे आहेत 101 ते 31 हे कितीने झाले चार्जिंग 7.43. सो 346 अधिक 23.33 रुपीज 576.33. सो इथं 576.33 आले, अशा पद्धतीने ते आलेलं आहे. नाव लास्ट रेफ्रिजरेटर गोदरेज 5 स्टार, ॲन्युअल युनिट्स कन्झम्पशन 104 आहे. ॲज पर द ब्लॉक रेट टॅरिफ याचं स्प्लिटिंग केलं आहे 100 × 3.46. हे युनिट चार्जेस आहेत 3.46 जे दाखवले किंवा 7.43 हे युनिट चार्जेस आहेत. सो 100 स्प्लिट केलं, 100/4 स्प्लिट केलं 100 आणि राहिलेले 4 युनिट्स दुसऱ्या ब्लॉकमध्ये गेले म्हणजे 101 ते 104 आलं. सो टोटल 375.72. सो इथं ते चालेल 375.72. सो दिस इज द कॅल्क्युलेशन पार्ट ऑफ ॲन्युअल रनिंग कॉस्ट. सो आता आपण हे रेफ्रिजरेटरचं बघितलं. आता बाकीचे जे पॅरामीटर्स आहेत ते आपण बघणार आहोत ते कसे ॲड केले. सो आता हे कॉस्ट कशा आल्या आपण बघितली मगाशी ह्याच्याप्रमाणे. सो ॲन्युअल 1280 1,178.16 कसं आलं ते आपण बघितलं. आता टोटल इयरली एक्सपेन्सेस E इज इक्वल टू कॉलम नंबर 6 + 7 म्हणजे ह्या दोघांचे ॲडिशन केलेलं आहे 1,280 + 1,178.16 हे ॲड केले की किती येतं 2,474 आकडा आलेला आहे. आता हे झाल्यानंतर नेक्स्ट लाईफ टर्म एक्सपेन्सेस इज इक्वल टू कॉलम नंबर 8 × लाईफ इन इयर्स. सो कॉलम नंबर 8 काय 2,474 इंटू काय केलेलं आहे ह्याची लाईफ टर्म किती आहे ॲव्हरेज लाईफ 15 वर्ष आहे. सो इंटू 15 केलं की काय येतं 37,110. सो हा कॉलम क्लिअर झाला म्हणजे याच्यात काय केलं आपण कॉलम नंबर 8 × 15 इयर्स केलेला आहे. नाव लाईफ टर्म कॉस्ट इज इक्वल टू परचेस कॉस्ट प्लस कॉलम नंबर 9 म्हणजे आता ह्याची परचेस कॉस्ट किती आहे पहिलं जे घेतलं आहे क्रोमाचं परचेस कॉस्ट 16,000 आहे प्लस कॉलम नंबर 9 37,110 केलं की 53,110. अशाच पद्धतीनं काय केलेलं आहे दुसरं
LGचं केलेलं आहे प्लस कशाचं केलेलं आहे इथं गोदरेजचं केलेलं आहे. सो इथं सेम प्रोसिजर विल बी रिपीटेड फॉर द रिमेनिंग 2. सो ह्या लास्टच्या कॉलममधनं आपल्याला काय कळतं किंवा लास्टचे जे 2 कॉलम आहेत त्याच्यावरून आपल्याला काय कळतं की लाईफ टर्म एक्सपेन्सेस 3 स्टार रेटिंगचे काय आहेत जास्त आहेत दॅन 4 स्टार रेटिंग और 5 स्टार रेटिंग. प्लस लाईफ टर्म कॉस्ट काय आहे 3 स्टारची जास्त आहे दॅन 4 स्टार आणि 5 स्टार रेटिंग. सो दिस कॅन बी द कन्क्ल्युजन की जेवढं स्टार रेटिंग जास्त असेल तेवढं त्याचे टोटल इयरली एक्सपेन्सेस कमी असतात. इथं बघितलं तर टोटल इयरली एक्सपेन्सेस कमी आहेत म्हणजे 3 स्टारचं काय आहे सांगा इथे जास्त आहे 2474, 4 स्टारचं 2159.53, इथे 5 स्टारचं 1974.92. सो सगळे एक्सपेन्सेस काय केले त्याचे कमी आहेत. जरी ह्यांची परचेस कॉस्ट जास्त आहे म्हणजे 3 स्टारची कमी आहे, 4 स्टारची थोडी जास्त आहे, 5 स्टारची जास्त आहे, परचेस कॉस्ट जरी जास्त असेल तर त्याचे लाईफ टर्म कॉस्ट जे काय आहेत एक्सपेन्सेस ते काय आहेत कमी आहेत. सो दिस इज फॉर रेफ्रिजरेटर. सिमिलरली आपण कशाचं बघणार आहोत ACचं बघणार आहोत. सो इलेक्ट्रिकल अप्लायन्स नंबर 2 AC. कपॅसिटी सगळ्याची सेम 1 टन आणि ॲव्हरेज लाईफ ऑफ द अप्लायन्स इन इयर्स 20 इयर्स आहे. सो आता आपण बघूया सगळं सेम आहेत कॉलम सगळे सेम आहेत फक्त आता काय आलं इथं अप्लायन्स AC आलेलं आहे आणि याच्यात काय चेंज झालेलं आहे इयर ऑफ ॲव्हरेज लाईफ जे आहे ते 20 इयर्स आलेलं आहे. सो आता आपण बघणार आहोत 3 स्टार आपण कुठलं घेतलं पहिलं वोल्टास घेतलेलं आहे. सो आता आपण बघणार आहोत हे जे आहे पहिलं जे आहे ते 3 स्टार रेटिंग आहे ॲन्युअल एनर्जी कन्झम्पशन युनिट्समध्ये आहे 704.16. मॉडेल आहे हे वोल्टासचं. फीचर्स मल्टीस्टेज फिल्ट्रेशन आहे. ॲन्युअल इंटरेस्ट ऑन परचेस कॉस्ट कसं आलं ते बघणार आहोत आपण. हे म्हणजे 3535.2 कसं आलं. ॲन्युअल रनिंग कॉस्ट 5722.93 कसं आलं ते आपण बघणार आहोत. आणि हे राहिलेले 8, 9, 10 सिम्पल आहेत की जे 6, 7वर डिपेंड आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. सो आता काय बघणार आहोत पहिल्यांदा हे 6, 7 कॉलम कसे आले म्हणजे ॲन्युअल इंटरेस्ट रेट ऑन परचेस जसं आपण रेफ्रिजरेटरला केलेलं आहे सेम तसंच आपण कशाला अप्लाय करणार आहे ACला. सो आता बघूया हे कसे चार्जेस आलेले आहेत. सो सेकंड 4 स्टार आहे त्याचं कन्झम्पशन 650 आहे. मॉडेल आहे कॉपर कंडेन्सर कॉईल आहे. हे रेट कसे आले ते बघणार आहोत 6, 7मधले कॉलममधले. 5 स्टार ह्याचं रेटिंग कमी आहे. जर आपण कन्झम्पशन बघितलं तर 3 स्टारचं थोडं जास्त आहे, 4 स्टारचं थोडं कमी आणि 5 स्टारचं सगळ्यात कमी आहे कन्झम्पशन. सो याच्यावरून आपण गेस करू शकतो की कुठलं अप्लायन्स बेटर आहे ते. सो आता आपल्या ह्या कॉस्ट कशा आल्यात ह्या कॉलम नंबर 6मधल्या आणि 7मधल्या ते आपण बघणार आहोत. सो कॅल्क्युलेशन पार्ट AC आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला आहे परचेस कॉस्ट इंटू रेट ऑफ इंटरेस्ट इथे सुद्धा आपण 8च घेणार आहे. सो पहिलं मेक वोल्टस 1 टन 3 स्टार रेटिंग. ॲन्युअल इंटरेस्ट परचेस कॉस्ट किती आहे ACची ह्या वोल्टाच्या 44,190 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट 8/100 केलं की आपल्याला किती मिळतं 35.2 मगाशी सांगितल्याप्रमाणे. नाव ॲन्युअल रनिंग कॉस्ट 704.16 युनिट्स. आता हे 5722.93 कसं आलं ते आपण बघणार आहोत नेक्स्ट स्लाईडमध्ये. सो ही जी कॉस्ट आहे ते पाठीमागं दिलेली आहे हे 5722.93 ते कसं आलं आपण बघणार आहोत. 35.2 कसं आलं ते आपण बघितलेलं आहे. नाव डँकिन 1 टन 4 स्टार. ॲन्युअल इंटरेस्ट कसं काढलं आहे परचेस कॉस्ट इथे 44,500 आहे म्हणजे थोडंसं वोल्टसपेक्षा जास्त आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट सगळ्याला सेम 3,560 रुपये आहे. नेक्स्ट ॲन्युअल रनिंग कॉस्ट 650 युनिट कन्झ्युम करतं हे त्यामुळे ॲन्युअल रनिंग कॉस्ट 5,164 आहे. सो लास्ट LG ॲन्युअल इंटरेस्ट परचेस कॉस्ट किती आहे त्या ACचे 50,490 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट सेम 8/100 4,039 रुपये.2 आणि ॲन्युअल रनिंग कॉस्ट 571.99 युनिट्स कन्झ्युम करतं ते आणि त्याचा ॲन्युअल रनिंग कॉस्ट 3,758.93 आहे. सो हे आता ॲन्युअल रनिंग कॉस्ट ॲन्युअल इंटरेस्ट तर कळालं असेल इथे बट ॲन्युअल रनिंग कॉस्ट जसं आपण कॅल्क्युलेट केलं आहे रेफ्रिजरेटरला तसंच आहे कॅल्क्युलेशन. सो हे आहे कॅल्क्युलेशन. सो वोल्टास 3 स्टार आहे. ॲन्युअल युनिट्स कन्झम्पशन दिलेलं आहे 704 युनिट्स ॲज पर द ब्लॉक रेट टॅरिफ काय केलं आहे 704चं स्प्लिटिंग केलं आहे
पहिले 100 युनिट्स 3.46, नंतरचे 300 युनिट म्हणजे 101 ते 300 जे आहेत ते 7.46 रुपये, आणि त्याच्यानंतरचे जे आहेत 301 ते 500 म्हणजे आता इथं 304च होतात, 0.16 10.32 हे आपण ब्लॉक्स बघितले होते मग असे जे ब्लॉक्स दाखवले होते एनर्जीचे त्या पद्धतीनं इथं आकारले गेलेले आहेत रेट. या सगळ्यांचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळतं 5722.93 जे आपण मगाशी बघितलं ते हे 5722.93 अशा पद्धतीनं आलेलं आहे. नेक्स्ट 19 4 स्टार ॲन्युअल युनिट्स 650 ॲज पर द ब्लॉक रेट टॅरिफ. हे परत 650चं स्प्लिटिंग केलं आहे. 100 पहिले 3.46, नंतरचे 300 7.46 आणि नंतर 250 जे आहेत 10.32. जर तुम्ही ह्याचं कॅल्क्युलेशन केलं 100 300 250 तर 650 येतं. सो हे युनिट स्प्लिट केलेलं आहेत अकॉर्डिंग टू द ब्लॉक रेट आणि हे सगळे ॲड केल्यानंतर किती येतं 5164. सो इथं 5164 आलेलं आहे. नाव LG युनिट्स कन्झम्पशन 571.99 युनिट्स ॲज पर द ब्लॉक रेट टॅरिफ. परत हे डिवाईड केलेलं आहे 100 3.46 प्लस 300 इंटू 7.46 प्लस राहिलेले 171.99 इंटू 10.32. सो यांचं ॲडिशन केलं की 3758.93 आलेलं आहे. सो इथं 3758.93. सो अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन आपण केलेलं आहे. आता आपण तो ब्लॉक बघूया. सो आता कळालं असेल की ॲन्युअल इंटरेस्ट कसा आलेला आहे, परचेस कॉस्ट इंटू रेट ऑफ इंटरेस्ट आणि ॲन्युअल रनिंग कॉस्ट काय युनिट्स इंटू तारीख अप्लाइड. सो हे आकडे आलेले आहेत. सो आपण हे जे आकडे बघितले ACचे ॲन्युअल इंटरेस्ट ऑन परचेस कॉस्ट, जसं जसं स्टार रेटिंग वाढत जाईल तसं तसं हे ॲन्युअल इंटरेस्ट थोडा वाढलेला आहे. बट ॲन्युअल रनिंग कॉस्ट जी आहे ती काय झालेली आहे, जसं स्टार रेटिंग वाढेल तसं काय झालेलं आहे कमी झालेलं आहे. म्हणजे 3 स्टारचं काय 5722.93, 4 स्टारचं 5164 कमी झालं आहे, 5 स्टारचं 3758.93 म्हणजे ॲन्युअल रनिंग कॉस्ट कमी झालेला आहे. आता नेक्स्ट कॉलम 8 सोपा आहे. याच्यात काय सांगितलं आहे टोटल इयरली एक्सपेन्स कॉलम नंबर 6 प्लस कॉलम नंबर 7 म्हणजे कॉलम नंबर 6 प्लस 7 ॲड केलं की कॉलम नंबर 8 मिळेल. सो 3535.2 अधिक 5722.93 केलं की आपल्याला काय मिळतं 9258.13. सिमिलरली बाकीचे जे आहे त्याला केले आपण. नेक्स्ट लाईफ टर्म एक्सपेन्स कॉलम नंबर 8 इंटू लाईफ इन इयर्स. आता कॉलम नंबर 8 काय आहे 9258.13 इंटू 20 इयर्स केलं की आपल्याला हे 1,85,162.6 रुपीज आपल्याला मिळतं. नेक्स्ट लाईफ टर्म कॉस्ट परचेस कॉस्ट प्लस काय ह्याच्यामध्ये परचेस कॉस्ट प्लस कॉलम नंबर 9. सो इथं मी ॲड केलेलं नाही आहे, इथं तुम्ही काय करू शकता ॲड करू शकता. सो ह्याच्यामध्ये परचेस कॉस्ट आपण जर ॲड केली 44,190 प्लस कॉलम नंबर 9 तर ते येणार आहे. सो सिमिलरली राहिलेले 4 आणि 5ला राहिलेले जे आहेत 4 स्टार रेटिंग 5 स्टार रेटिंग आपण करू शकतो. सो इथं जे परचेस कॉस्ट दिलेला आहे ओके त्याच्यामध्ये फक्त इथं ॲड करायचं राहिलेलं आहे इथं प्लस इथं ॲडिशन राहिलेलं आहे इंटू कॉलम नंबर 9 म्हणजे 44,190 इंटू 1,85,162 केलं की आपल्याला इथं ते कॉलम नंबर 10 येणार आहे. सो इथं ते राहिलेलं आहे. सो हा कॅल्क्युलेशन पार्ट आपण आत्ताच बघितलं. आता इलेक्ट्रिकल अप्लायन्स नंबर 3 ॲक्च्युली 3 पाहिजे LED TV कॅपॅसिटी और साइज 32 इंच ॲव्हरेज लाईफ 18 इयर्स. सो दिस इज अ कॅल्क्युलेशन पार्ट. हा सेम AC आणि रेफ्रिजरेटर सारखा आहे. स्टुडंटनी करायचे कुठलेही 3 घ्यायचे सेम मॉडेल इयर सेम साईजचे घ्यायचे आणि जसं आपण मगाशी कॅल्क्युलेशन केलं त्या पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करायचं आहे. सो दिस इज वन काइंड ऑफ असाइनमेंट फॉर द स्टुडंट. हे फिलअप करायचं आहे. नाउ द रिझल्ट्स. जर आपण ऑब्झर्वेशन टेबल बघितले तर ॲन्युअल चार्जेस जे आहेत ते लेस आहेत. स्टार रेटिंग चार्जेस आर लेस ॲज स्टार रेटिंग आर लेस. Now interpretation of result. Write meaning of the above mentioned results.
More star rating on equipment means more energy efficient equipment, but as a star rating increases, cost of equipment also increases. More star rating on equipment means that equipment is eco-friendly. And conclusion, from the result it is clear that for less energy consumption, to reduce the energy bill, and for less pollution, we should use or we should buy more star rating appliance equipment. Thank you for watching this video.